कॉलमसाठी कव्हर 40 चा असतो. तो काय काय शिकलात बरं का, तो IS कोड स्पेसिफिकेशन फॉर लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट ॲक्सियल लोडेड कॉलम असा प्रश्न जर का आला तर मिनिमम डायमीटर कॉलमचा असतो. मिनिमम डायमीटर ऑफ बार इन अ कॉलम. तो कॉलममध्ये जो बार तुम्ही वापरताय त्याचा कमीत कमी डायमीटर 12 चा पाहिजे. मिनिमम नंबर ऑफ द बार इन द सर्क्युलर कॉलम. तुम्ही सर्क्युलर कॉलम बनवत असणार तर त्याच्यामध्ये 6 नंबरचे बार असायला पाहिजे कमीत कमी. रेक्टँग्युलर असेल तर 4 बार असायला पाहिजे. कव्हर ऑफ कॉलम किती बोललो, कॉलममध्ये कव्हर वापरायचा 40 चा. मिनिमम स्टील किती असतं, तो बघा मिनिमम स्टील असतं, इथे मिनिमम स्टील दिला आणि यांनी इथे खाली देऊन टाकला बघा. मिनिमम स्टील किती असतो 0.8% ऑफ ग्रॉस एरिया आणि मॅक्सिमम स्टील किती असतो 6% ऑफ ग्रॉस एरिया. ओके, तर या पद्धतीने आपल्याला हे IS कोड स्पेसिफिकेशन दिलेले असतात. कोणासाठी हे दिस IS कोड स्पेसिफिकेशन फॉर लॉन्जिट्युडनल बार. ओके का, हे शिकवलेलं होतं मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला. त्याच्यानंतर मग लॅटरल टाचसाठी काय बोललो, लॅटरल टाचसाठी बोललो तुम्हाला डायमीटरबद्दल बोललो होतो बघा. तुम्ही जी हा कॉलम आहे, या कॉलममधला उभा जो बार असतो याला लॉन्जिट्युडनल बार बोलतात. याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरच. तर हे जे आडवे बार असतात याला बोलतो आपण ट्रान्सव्हर्स स्टील किंवा लॅटरल टाईज. मग लॅटरल टाईजबद्दल IS कोडवाल्यांनी काय माहिती दिलेली आहे, लॅटरल टाईज जो असतो त्याचा डायमीटर जो मिनिमम डायमीटर तुम्ही घेता तो किती घेता बरं का रे, तुम्ही काय म्हणणार की 6 mm घेतो किंवा मेन बार जो असतो त्या मेन बारच्या डिवाइड बाय 4 घेतो. मेन बाय डिवाइड बाय 4. ओके, तो याच्यामधून जे पण आन्सर मॅक्सिमम येईल मॅक्सिमम ते तुमचं काय राहणार बरं का, तो हे तुमचं हे जो ट्रान्सफर स्टील आहे लॅटरल टाईज त्याचा डायमीटर वापरणार आपण. तो 5 मिनिमम आपण किती वापरतो म्हणजे या लॅटरल टाईजचा डायमीटर किती घेतो 6 mm घेतो. किंवा हे जे उभे बार असतात मेन बार, त्या मेन बारचं डिवाइड बाय 4 करायचं. जे आन्सर येईल या दोघांमध्ये मॅक्सिमम जे असेल ते तुमचं 5 मिनिमम असेल. हे तुम्हाला मी अगोदर शिकवलेलं आहे. बरं, मग आता इथं कसा प्रश्न, इथं कसं येतं बघा ना, IS कोड स्पेसिफिकेशन डायमीटर ऑफ लॅटरल टाईज कसं आहे बघा. द डायमीटर ऑफ द लिंक शुड बी ॲट लिस्ट 1/4 ऑफ द लार्जेस्ट डायमीटर ऑफ लॉन्जिट्युडनल बार. 1/4चा अर्थ कळाला का, तर 1/4 टाइम्स ऑफ 5 मेन म्हणा किंवा 5 मॅक्सिमम म्हणा. म्हणजे कॉलममध्ये जो तुम्ही उभे बार वापरतात त्याला लॉन्जिट्युडनल बार बोलतात. याच्यामधला सगळ्यात जास्त डायमीटरवाला, आपण जनरली सारखेच बार वापरतो, तो याच्यामधला सगळ्यात जास्त डायमीटरवाला बार त्याचं डिवाइड बाय काय करायचं 4. तो 5 मॅक्स डिवाइड बाय 4 किंवा इथं लिहिले बघा किंवा इन केस ऑफ लिंक शुड नॉट लेस दॅन 6 mm. तर मी तेच अर्थ झाला ना त्याचा. तर त्याचा अर्थ काय झाला की तुम्हाला जो लॅटरल टाईज वापरायचा आहे त्याचा डायमीटर किती घ्यायचा आहे तुम्हाला, तर तुम्ही काय बोलले की 6 mm पेक्षा कमी असायला नको. किंवा 5 मेन आहे ना मेन बार, त्याचा डिवाइड बाय 4 करायचा, काहीतरी उत्तर येईल. या दोघांमध्ये जे मॅक्सिमम उत्तर राहील तेवढा बार तुम्हाला त्या रिंगचा द्यायचा आहे. कुठल्या रिंगचा, या मेन बारला गुंफणाऱ्या रिंग आहेत ना त्यांना, ज्याला बोलतो लॅटरल टाईज किंवा ट्रान्सफर स्टील. आठवतं का, हे पण तुम्हाला शिकवलेलं आहे. तुम्हाला असा प्रश्न परीक्षेला येतो, तो लक्षात राहू द्या, हे तुमच्या नोट्समध्ये लिहायचं आहे. आणि पिच म्हणजे काय बरं का, पिच कोणाला बोलतात, पिच म्हणजे पेसिंग. कुठली पेसिंग म्हणतोय मी, हा कॉलम आहे तुमचा, हा कॉलमचा जो काय आहे हा मेन बार आहे. हे मेन बारच्या ठिकाणी आपण अशा या पद्धतीने याला लॅटरल टाईज बोलतो. या लॅटरल टाईजमधला जो गॅप आहे त्याला पेसिंग बोलतो किंवा पिच बोलतो. काय शब्द वापरतो, पिच. तो पिच किंवा पेसिंग शब्द तुम्ही वापरतात. बरं, मग ती किती असायला पाहिजे ते पण तुम्हाला सांगितलं, ते आठवतं का, चेक करा. जर तुम्हाला पेसिंग काढायची असेल म्हटलं कॉलममध्ये किती असते पेसिंग, पेसिंग इज व्हॉट, तो सगळ्यात पहिले LLD लिस्ट लॅटरल डायमेन्शन. ठीक आहे, किंवा 16 टाइम ऑफ मेन डायमीटर जो आहे त्या मेन डायमीटरचा काय करायचा, मेन डायमीटर म्हणजे कळतंय का, हा जो आपला लॉन्जिट्युडनल बार आहे ना त्याचा डायमीटर बोलतोय मी, त्याचा किती पट करायचा, त्याचा 16 पट करायचा. किंवा 300 mm किंवा 300 mm. या तिघांमध्ये जो मिनिमम असेल, या तिघांमध्ये जो मिनिमम असेल ना, या तिघांमध्ये जे मिनिमम आन्सर येईल तेवढं आपल्याला काय ठेवायचं आहे, तेवढी आपल्याला पेसिंग ठेवायची असते. यालाच बोलतात पिच, यालाच काय बोलतात पिच. मग ते इथं शाब्दिक भाषेत लिहिलंय, कसं लिहिलंय बघा ना, चेक करा. LLD म्हणजे लिस्ट लॅटरल डायमेन्शन किंवा 16 टाइम इंटू लॉन्जिट्युडनल बार इंटू ते और 300 mm, बरोबर ना. या तिघांमध्ये जे उत्तर मिनिमम राहील ते तुमचं मॅक्सिमम पिच राहील, असं इथं म्हणले बघा. तो काय म्हणतात चेक करा. द पेसिंग ऑफ द लिंक शुड नॉट एक्सीड द लिस्ट. या खालीलपैकी जास्त व्हायला नको. काय, पहिला लिस्ट लॅटरल डायमेन्शन, दुसरा 16 टाइम डायमीटर ऑफ स्मॉलेस्ट लॉन्जिट्युडनल बार, म्हणजे 16 टाइम ऑफ 5 मिनिट. तुम्ही जे मेन बार वापरतायत ना त्याच्यापैकी जो छोटा बार असेल, कधी कधी काय होतं, हे मेन बार असतात की नाही, हे मेन बार याच्यापैकी छोटा बार जो असतो ना त्याचा 16 टाइम घ्यायचा आहे. ओके, तो मग हे झालं. आणि तुम्हाला त्याच्या डिझायनिंगमध्ये कळेलच ते. आणि 300 mm या तिघांमध्ये जो मिनिमम असतो तो आपली मॅक्सिमम पिसिंग असतं. समजलं का, असे प्रश्न आपण कव्हर केलेले आहे अगोदर, केलेले आहेत ना. ठीक आहे,
कोण आलंय पण ठीक आहे. तो असे क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहे. हे सगळ्यांना क्लिअर आहे काय? बोला, पुढे जाता येईल. क्लिअर आहे का? हा दुसरा प्रश्न तुम्हाला शिकवला होता. बघा आता दुसरा प्रश्न तुम्हाला शिकवला होता कुठला? बघा हा बरं, हा वाला प्रश्न तुम्हाला शिकवला होता मी. हा प्रश्न काय होता? स्टेट द इफेक्टिव्ह लेंथ. इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे काय बरं का? कॉलमची वाकलेली लेंथ म्हणजे इफेक्टिव्ह लेंथ. ठीक आहे. तो इफेक्टिव्ह लेंथ फॉर 4 एंड, तो कुठले तरी 4 एंड जे आहेत ना, 4 एंड कॉलमच्या कंडिशन घ्या त्याच्यासाठी, आणि तुम्हाला मी 4 एंड शिकवले होते, आठवते का? तो तर आपण जे आहे 4 एंड शिकवलेले होते तुम्हाला मी, तर ते आपल्याला डिस्कस करायचे. बघा तुम्ही आता तो 4 एंड कुठले? पहिलं इफेक्टिव्हली हेल्ड इन अ पोझिशन अँड रिस्ट्रेन्स अगेन्स्ट रोटेशन. याचा अर्थ काय झाला बरं का? याचा अर्थ असा झाला की दोघं एंड फिक्स आहे. मग दोघं एंड फिक्स असताना तुम्हाला शिकवलं होतं ना मी, बोथ एंड फिक्स, की बाबा याची बेंडिंग या पद्धतीने होते. ठीक आहे. आणि इफेक्टिव्ह लेंथ किती असते म्हटलं त्याची? आता इफेक्टिव्ह लेंथच्या 2 व्हॅल्यू राहतात. एक राहते थिओरिटिकल व्हॅल्यू, एक राहते आय एस कोडची व्हॅल्यू. तुम्हाला मी आय एस कोडची व्हॅल्यू दिली होती. आता याने 0.65 एल दिलं आहे तुम्हाला. तो 0.65 एल जी व्हॅल्यू आहे, 0.65 एल ही थिओरिटिकल व्हॅल्यू झाली. मी तुम्हाला आय एस कोडची व्हॅल्यू काय दिली होती? L/2. काय दिली होती मी ती व्हॅल्यू? L/2. ओके. तर तुम्ही दोघं व्हॅल्यू आता यांनी जे लिहिलं आहे त्या पद्धतीने गेलात तरी बेस्ट राहील. तर यांनी किती उत्तर घेतलं आहे आता? 0.65 एल, आणि मी तुम्हाला किती दिलं होतं? 0.5 एल. मी आय एस कोडच्या व्हॅल्यू सांगितलेल्या आहे. तुम्ही म्हणणार कुठे? आय एस कोड 456 2000 मध्ये जायचं. आय एस कोड 456 2000 मध्ये जायचं. ठीक आहे. मग बरं या इकडे. तो पहिली केस आठवते का? चेक करा तुम्ही. दोघं बाजूला फिक्स असताना इथे मी L/2 सांगितलं आहे तुम्हाला. ठीक आहे ना, L/2 सांगितलेला आहे. तो ही आय एस कोडची व्हॅल्यू येऊन जाते. पण दुसरी आपल्याकडे थिओरिटिकल व्हॅल्यू राहते. ती किती राहते? 0.65 एल. हे दोघं व्हॅल्यू लक्षात ठेवायचे आहेत मग तुम्हाला. आता हे 0.65 एल मी थिओरिटिकल व्हॅल्यू घेतलेली आहे. आय एस कोड व्हॅल्यू L/2 आहे. ठीक आहे. नंतर दुसरी कुठली? इफेक्टिव्हली हेल्ड इन अ पोझिशन ॲट बोथ एंड अँड रिस्ट्रेन अगेन्स्ट रोटेशन ॲट ओनली वन एंड. याचा अर्थ एक बाजू फिक्स आहे आणि एक बाजू हिंज आहे. ओके का? एक बाजू हिंज आहे. त्या केसमध्ये किती बोललो होतो? L/√2. काय बोललो तुम्हाला मी? L/√2 मी बोललो होतो. ही व्हॅल्यू होती आय एस कोड व्हॅल्यू. थिओरिटिकल व्हॅल्यू किती लक्षात ठेवायची आहे? 0.80 एल. तो जेव्हा टेबल बनवायला लावेल ना तुम्ही, असाच टेबल बनवा बरं का, असा टेबल बनवा. 4 व्हॅल्यू लिहायच्या आहेत, 2 झाल्यात. तिसरं काय करणार तुम्ही? तिसरं काय? इफेक्टिव्हली हेल्ड इन अ पोझिशन ॲट बोथ एंड बट नॉट रिस्ट्रेन अगेन्स्ट रोटेशन. याचा अर्थ दोघं एंड हिंज आहे. तो दोघं एंड हिंज कसं दाखवतात हे बघा ना. इकडे पण हिंज आणि इकडे पण हिंज, याच पद्धतीने दाखवतो आपण. आणि ती किती असतं? 1 एल. तो आय एस कोड व्हॅल्यू आणि थिओरिटिकल व्हॅल्यू दोघं सेम राहतात, 1 एल. या पद्धतीने आपण बोलू शकतो. तर पहिल्या 3 केस डोक्यात ठेवायच्या आहे. आणि चौथी केस तुम्हाला मी सांगितली होती, ती म्हणजे एक बाजू फिक्स आणि दुसरी फ्री. बाकीच्या मधल्या घेऊ नका तुम्ही. ठीक आहे. तो इफेक्टिव्हली हेल्ड इन अ पोझिशन अँड रिस्ट्रेन्स अगेन्स्ट रोटेशन ॲट वन एंड बट नॉट पोझिशन ऑर नॉट रिस्ट्रेन अगेन्स्ट रोटेशन ॲट अदर एंड. तर याचं उत्तर होतं 2 एल. याचं उत्तर काय होतं? 2 एल. तर या 4 केसेस पण तुम्हाला मी शिकवलेल्या आहेत. फक्त आय एस कोड आणि थिओरिटिकल हे जे आहे ते तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. चला, हा एक प्रश्न समजलाय का तुम्हाला? ओके. हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल तर बघा, असे प्रश्न विचारतात ते परत परत आला आहे प्रश्न. राईट 4 आय एस कोड स्पेसिफिकेशन फॉर लॉन्जिट्युडनल रेनफोर्समेंट. कळालं? मिनिमम एरिया किती पाहिजे? 0.8%. मॅक्सिमम किती पाहिजे? 6%. मिनिमम नंबर ऑफ बार 4 फॉर स्क्वेअर कॉलम, 6 फॉर सर्क्युलर कॉलम. ठीक आहे. आणि 6 फॉर हेलिकल रेनफोर्समेंट. मिनिमम डायमीटर ऑफ बार किती असतो? 12 mm. मॅक्सिमम पेसिंग बार पेरी. बापरे, वेळेवर येत झाले बाळांनो, लय घे होते बरं का. तर बघा आता आपण काय करणार आहोत? आता मी तुम्हाला डिझायनिंग आणि दुसरं म्हणजे डिझायनिंग आणि ॲनालिसिस याचे दोघं प्रॉब्लेम मी शिकवणार आहे. आज आपलं कॉलम टॉपिक व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर चला, आता तो कॉलम टॉपिक आपला व्हायला पाहिजे. आता आपण ते बघणार आहोत. चला बरं का, आता तो आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. आपण काय करूया आता? सगळ्यात पहिला प्रॉब्लेम जो मी घेतो तो म्हणजे वर्किंग लोड काढायचा. कुठे आहे तो प्रॉब्लेम? चेक करू आपण. तो वर्किंग लोड काढायचा. बघा सगळ्यांना स्क्रीनवर दिसतंय का? स्क्रीनवरती शिकवतो. तो काय म्हणतोय बघा, क्वेश्चन आपल्याला काय बोलतोय? कॅल्क्युलेट वर्किंग लोड कॅरिंग कॅपॅसिटी कॉलमची. तो तुम्हाला वर्किंग लोड कॅरिंग कॅपॅसिटी फाइंड आउट करायला लावली कॉलमची. कॉलमचं डायमेन्शन काय? 300 बाय 300 mm, 300 बाय 450 mm चा कॉलम आहे. आणि पुढे काय बोलतोय बघा, तो कॉलमचे डायमेन्शन दिलेत. प्रोव्हाइड 8 बार ऑफ 16 mm डायमीटर बार, यूज M20 आणि FE 500 स्टील. तो वर्किंग लोड कॅरिंग कॅपॅसिटी फाइंड आउट करायला लावलेला आहे तुम्हाला. हा प्रश्न आपला जो आहे तो जुन्या याच्यानुसार 4 मार्क्ससाठी यायचा.
परंतु तुम्हाला केस किंमत विचारायचं असेल तर डायरेक्ट 6 मार्क्ससाठी विचारेल आणि याच्यासारखं सोपं उदाहरण कुठलंही नाही आहे. तर याच्यासारखं सोपं उदाहरण कुठलंही नाही आहे. ठीक आहे. तर वर्किंग लोड कॅरिंग कॅपॅसिटी कशी काढतात? वर्किंग लोड कॅरिंग कॅपॅसिटी कशी काढतात? नुसतं माझं हेच चालू आहे असं नाही आता कोणी आलं तरी मी घेत नाही आता, सॉरी. ठीक आहे. चला बरं का. तो वर्किंग लोड कॅरिंग कॅपॅसिटी कशी फाइंड आउट करतात? कॉलमसाठी तुम्हाला कॉलमचं डायमेन्शन दिले, पहिले गिवन डाटा लिहून घेणे. तो गिवन डाटा लिहून टाका. काय काय गिवन डाटा दिलाय बरं का त्यांनी मला गिवन डाटा दिलाय 300 बाय 450चा. तो 300 बाय 450चा जो आहे तो मला त्यांनी साईज दिलेली आहे. तुम्ही पण कागदावर लिहत चला. पहिला काय डेटा दिला आहे तुम्हाला? पहिला डेटा दिलेला आहे की कॉलमचं डायमेन्शन 300 बाय 450 आहे. तो 300 mm बाय 450 mm कॉलम आहे. ओके. हां. प्रोव्हाइड 8 बार 16 mm डायमीटर. तो 8 बार 16 mm डायमीटर जे आहे हे त्याच्यामधले स्टील झाले. M20 आणि AP500चा स्टील आहे. तर M20 आणि AP500चा स्टील आहे आणि वर्किंग लोड तुम्हाला काढायला लावलेला आहे. चला बघा बरं सगळ्यांनी, आता दिसतंय का? वर्किंग लोड आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावतो आहे. ठीक आहे. एक मिनिट. चला दिसतंय का? चेक करा. तो पहिला प्रॉब्लेम जो डिस्कस करायचा आहे तो ॲनालिसिसचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला वर्किंग लोड फाइंड आउट करायचा आहे. कसा फाइंड आउट करतात सर? तो वर्किंग लोड फाइंड आउट करणं काही जास्त अवघड नाही आहे. काय म्हणतात? ते म्हणतात कॅल्क्युलेट वर्किंग लोड कॅरिंग कॅपॅसिटी. तुम्हाला काय फाइंड आउट करायला लावलेलं आहे? वर्किंग लोड कॅरिंग कॅपॅसिटी फाइंड आउट करायची आहे. 300 बाय 450 mmचा कॉलम दिलेला आहे. 8 नंबरचे 16 mmचे बार दिलेले आहेत. ओके. नंतर M20 ग्रेडचा कॉन्क्रीट आहे. AP500चा स्टील आहे आणि नंतर आपल्याकडे काय बरं का, नंतर काय आहे तो, एक मिनिट. हां, M20 AP500चा स्टील आहे आणि वर्किंग लोड तुम्हाला काढायला लावलेला आहे क्वेश्चन मार्क. ओके का? डन आहे. बरं, मग सगळ्यात पहिलं काय करणार आपण? हा गिवन डेटा झालेला आहे. मला तो फॉर्म्युला वापरावा लागेल ज्याचा वापर करायचा आहे. तर आपण काय बोलतो? अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आपल्याकडे असतो. अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी. तो अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी जी असते ते अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी PU ला कसं फाइंड आउट करतो आपण? तो PU इज इक्वल टू 0.4 FCK इंटू AC प्लस 0.67 FY इंटू ASC. आठवतं का सगळ्यांना? अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी काढायचा फॉर्म्युला हा आहे. ठीक आहे. तो आपण डायरेक्टली इथे ॲनालिसिस पद्धत आहे, इथं काही स्टेप्स टूप लिहू नका. डिझायनिंगच्या उदाहरणामध्ये स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 या पद्धतीने लिहायचं. इथं नाही लिहिलं तरी चालेल. इथं ॲनालिसिस आहे, ॲक्युरेट उत्तर काढा. बरं, चला बरं का, आता याच्यात काय काय लागतं आपल्याला बघू. मला FCK लागतो. FCK किती आहे? जर M20 ग्रेडचा कॉन्क्रीट असेल तो कॉन्क्रीटचा ग्रेड 20 आहे. तो 20 न्यूटन पर MM चा स्क्वेअर. ओके. पुढे चला. आता मला AC काढायचा आहे. FY लगेच भेटून जाईल तुम्हाला. कसा? FY किती असेल रे? AP500चा ग्रेड आहे त्यामुळे FY किती झाला? 500 न्यूटन पर MM चा स्क्वेअर. झालं काम? आता आपल्याला काढायचा आहे AC म्हणजे कॉन्क्रीटचा एरिया, ASC म्हणजे स्टीलचा एरिया आणि तुम्हाला काढता येईल. मला आन्सर सांगा कोणीतरी लगेच. चला बघा, ASC लगेच तुम्हाला काढता येईल. कसं काढता येईल बरं ASC सर? ASC असा काढता येईल आपला, कारण त्यांनी मला म्हटलेलं आहे ना बघा, 8 बार आहेत 16 mm चे. 8-16 mm याचा अर्थ 8 बार 16 mm चे. मग कसं करणार तुम्ही? 8 इंटू पाय बाय 4 इंटू 16चा वर्ग. सांगा बरं रे किती आन्सर आलं? किती आन्सर येते सांगा? पटापट सांगत राहा म्हणजे आपला वेळ वाचेल. किती आन्सर आला? 1608.49. तो 1608.4954 mm स्क्वेअर. हा झाला आपला स्टीलचा एरिया. बरं, चला वरती बघा बरं, त्यांनी डायमेन्शन 300 बाय 450 तुम्हाला डायमेन्शन दिले कॉलमचं. याचा अर्थ काय झाला बरं? याचा अर्थ असा आहे की 300 mm हे आडवं 300 आणि उभं किती आहे? 450. हा कॉलमचा डायमेन्शन आहे. मग आपण काय करूया? कॉलमचा जो डायमेन्शन असतो याला ग्रॉस एरिया बोलतात. ग्रॉस एरिया कसा काढतात?
AG इज इक्वल टू ग्रॉस एरिया कसा काढतात बघा ना, 300 बाय 450 ना, तो टोटल एरिया येतो, तो 300 इंटू 450. करा बरं कायचा हिशोब किती येईल, 45 इंटू 3 जर केलं तर किती येतं 135. त्याच्यावर शून्य किती 1 2 3 mm². बरोबर का, चेक करा. ओके ना. तो या पद्धतीने आपला हा काय झाला, हा झाला टोटल एरिया, याला ग्रॉस एरिया बोलतात. तो स्टीलचा एरिया काढला, टोटल एरिया काढला, तुम्ही इथल्या इथे कॉन्क्रीटचा एरिया काढून टाका. कसा काढतात, टोटल एरियामधून स्टीलचा एरिया मायनस करा सर, सोपं आहे. तो आपल्याला काय भेटून जाईल, आपल्याला कॉन्क्रीटचा एरिया भेटून जाईल. चला बरं सांगा किती येतं, AC कॉन्क्रीटचा एरिया किती येतो टोटल एरियामधून, तो 135 वरती 1 2 3 0. ठीक आहे, याच्यामधून मायनस किती करायचं आहे, 1608.4954. मग किती येते बरं, चेक करा बरं, बरोबर काढलंय का मी. तर इथं आपण लिहून पण टाकूया, काय लिहायचं, 135 वरती 3 0, त्याच्यामधून मायनस करतो 1608.4954. याच्यामधून जर आपण हे मायनस केलं तर उत्तर काय येईल, 133391.50. आलं लक्षात. तो हा झाला कॉन्क्रीटचा एरिया. मग मी काय बोलतो, टोटल एरिया आला, कॉन्क्रीटचा एरिया आला, ठीक आहे ना, तो कॉन्क्रीटचा एरिया आणि स्टीलचा पण एरिया आला. आता तुमच्याकडे सगळा डेटा आलेला आहे जो फॉर्म्युल्यात लागतो. FCK आहे, AC आहे, 0.67 आहे, FY आहे, ASC आहे. या सगळ्या व्हॅल्यू उचलून टाका ना याच्यात, तुम्हाला PU भेटून जाईल. सो देअरफॉर PU इज इक्वल टू, परत लिहून टाकतो फॉर्म्युला, 0.4 FCK इंटू AC प्लस 0.67 FY इंटू ASC. तुम्हाला अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी भेटेल PU. बरं काय येईल तो बघा, 0.4 इंटू, मला आन्सर सांगा कोणतरी, FCK किती आहे 20, हे काय येईल तर लिहिले ना मी, FCK 20 आहे. ओके हां, AC किती आहे कॉन्क्रीटचा एरिया, हे काय चालूच काढला, किती आला 133391.50. तो 133391.50. ओके, हा झाला कॉन्क्रीटचा एरिया. प्लस 0.67 इंटू FY किती आहे 500. कसं काय, हे काय इथं दिलं आहे बघा, हा FY 500, हा FY 500, इथे FY 500 इंटू ASC म्हणजे स्टीलचा एरिया किती आहे बघा, स्टीलचा एरिया किती आहे 1608.4954. मग बघा बरं किती लिहिले, माझ्या नावावर कुठं छेद झाला, तर बघा बरं आता नाव बदलून आलाय कोणतरी, 0.67 इंटू 500 इंटू काय करावं लागेल, किती हा ASC, तो ASC किती आहे 1608. कोण आहे रे, तो आता किती बरं काय ASC 1608.4954. सांगा बरं याचा आन्सर किती आहे, याचा आन्सर किती, 1605 977.959. 1605 हां 977.959. 959. हा न्यूटनमध्ये येतोय. 3 घरी इकडे सरका, तो PU जर तुम्ही काढायला गेला, तुम्हाला किलो न्यूटनमध्ये काढायचं असेल, तो 3 घरी इकडे जर आलो, 1605.977 किलो न्यूटन. ठीक आहे, हा झाला PU. ठीक आहे, तो या पद्धतीने PU आला. पण प्रश्न काय विचारतोय जरा व्यवस्थित वाचा. प्रश्न विचारतोय वर्किंग, इथं म्हणलंय पहिले की वर्किंग लोड काढा. वर्किंग लोडचा अर्थ असा होतो की तुम्हाला काय करावं लागेल, हा अल्टिमेट लोड आला ना, याला फॅक्टर्ड लोड किंवा अल्टिमेट लोड बोलतात, फॅक्टर किंवा अल्टिमेट लोड. मग आपण P कसा काढणार, याला बोलतात वर्किंग लोड. तर P वर्किंग लोड इज इक्वल टू काय येईल, PU डिवाइड बाय 1.5 करावं लागेल तुम्हाला, तेव्हा अजून वर्किंग लोड भेटेल. मग मला सांगा तुम्ही 1605.977 डिवाइड बाय 1.5 किती येईल, 1070.65. 1070.65. 1070.65 किलो न्यूटन हे आपलं आन्सर होऊन जाईल, जे की फायनल परीक्षेमध्ये येईल तुम्हाला 6 मार्क्ससाठी, लक्षात राहू द्या. ओके, तो ॲनालिसिसचे प्रॉब्लेम मागे अल्टिमेट लोड काढायचा आहे घेतला होता, आता वर्किंग लोड काढायचा घेतलेला आहे. अजून प्रश्न कसे येतात तुम्हाला मी दाखवतो आणि मी डिझाईनकडे जातो. ठीक आहे, कोणाला डाऊट आहे का या उदाहरणामध्ये सांगा. हॅलो सर, IMP काय आहे? हां IMP का म्हणतं? हो ठीक आहे चला. नो ओके सर.